काय रे मला सांग, नेहमी नेहमी आनंदी तूच कसा दिसतो? म्हणजे तू मला चांगलंच वाटतं. चांगले म्हणजे अरे मी नेहमी हसरा सांग ना. सेवा करतो मी. तूच करतो ना, दुनिया करीत नाही. अरे तुझं दुनियाच्या कशाने तुझं बोल ना. तू एवढी नाही करतो, मी पण माझ्या आईवडिलांची सेवा करतो. अरे आईवडिलांच्या सेवामध्ये सगळं काम संस्थेत करतो सगळं. आणि इकडे कामावर येताना समजा कोण दिसली तर तिच्या त्या पायाकडे बघतो आणि म्हणून म्हणतो काय म्हणतो काय हा अरे परस्त्री माते समान. हे बाबा, तुझ्या तोंडाला शोभतं काय तुमच्यासारख्यांच्या? काय म्हणतोय परस्त्री माते समान? तुमचं आम्हाला माहित नाही काय? तुम्ही लय चॅप्टर आहो. कसं कसं सांग बरं. तुम्हाला तुमचं एकावर नाही, तुमच्या घरात एक असते, बाहेर दुसरी पण असते तुमच्या. सोड हा, तुझ्यासारखी वाट नजर नाही आमची. कशी आहे सांग ना. हा अरे अरे तुला सांगतो तू साला कपटी आहे. सांग कसा मी कपटी आहे तो. तू रोज कुठली बाई आली तर टकमका करतो तसा मी नाही. मग तू कसा असतो सांग. हा तुला सांगतो सांग. ना. हा अरे धुतल्या तांदळासारखा आहे समजलं. हा हे मला सांगू नको, तुमच्यात कसं चालतं ते मला माहित आहे. हा तरी पण लोक बोलतात. तरी लोक बोलतात. काय बोलतात? ह्या निवून देतो आणि हा बोलतो असं बोलतात. तुझा डाग मला लागली माते समान. तिचे धरावे दोन्ही हाताने अरे मेल्या परस्त्री माते समान. तिचे धरावे दोन्ही हाताने चरण. आणि म्हणून आईला देव मानावा, बापाची आज्ञा पाळावी. बापाला देव मानावा, आईची आज्ञा पाळावी. करावी सेवा श्रावणासारखी, करावी सेवा श्रावणासारखी. श्रावणासारखी करावी सेवा श्रावणासारखी. आईला देव मानावा, बापाची आज्ञा पाळावी. आईला देव मानावा, बापाची आज्ञा पाळावी. करावी सेवा श्रावणासारखी, करावी सेवा श्रावणासारखी. करावी सेवा श्रावणासारखी, करावी सेवा श्रावणासारखी. आईवडिलांची इच्छा सावित्री काशी दिदीच्या. रावणाच्या आईवडिलांची इच्छा सावित्री काशी दिदीच्या. नाही झाला आपल्या मरणाची सेवा त्याने केली. आई वडिलांची करावी सेवा श्रावणासारखी, करावी सेवा श्रावणासारखी. सेवा श्रावणासारखी, करावी सेवा श्रावणासारखी. करावी सेवा श्रावणासारखी, करावी सेवा श्रावणासारखी. काय प्रभू रामचंद्राची शिक्षा ही 14 वर्षाची. गोष्ट आहे प्रभू रामचंद्राची शिक्षा ही 14 वर्षाची. हे प्रभू रामचंद्राची शिक्षा आहे त्या वर्षाची. गोष्ट आहे प्रभू रामचंद्राची शिक्षा ही 14 वर्षाची. नाही मोडली काही माते अर्ध्यालाही मोडली त्याने काही माते. बाबा
विश्वास पटत नाही. ए, आता नंबर माझा आहे. तुला काय दिसलं काय? एवढं गेले 50 वर्ष व्हायला आलंय, माझं कुठं जमलंय नाही. कवी रांडेच्यानो यावेळी नंबर माझा आहे. अरे पण त्या या घोर आनंदात तुला काय नेमकं दिसलं तरी काय? अरे बापरे, मी याला म्हणून तुझं डोलं फुटलं तुझं ते. कोण आहे तुम्ही? अहो जाऊ काय करताय? मी भैरवी. या घोरानं काय करता तुम्ही? आता काय करणार, तुमच्यासारखे राजबिंडे दिसले, मग माझं पण मन तुमच्यात घुसलं की नाही? राजबिंडा म्हटल्यानंतर तो मीच आहे. अरे टकुला असले ते जाऊ दे, बोलून सोड ना. बिचारे गरीब आहेत. गरीब हा याला चावट आहे. हा याला याची बायको देते नाही भाव, याची त्याला केवढी हाव. हा भैरवी भाई, गोड दिसता तुम्ही. हो, आणि तुम्ही सुद्धा, आणि ते सुद्धा गोड दिसतंय. काय राव, बरं काय ठरवलंय काय? तुम्ही दोघांनी काय ठरवलंय? मी आता दिसत नाही तिकडे. बरं, याच्यापैकी लग्न कोणाचं झालंय? याच झालंय कुणाचं? आणि यांच्यात 2-2 होतात. माझं एक पण झालंय नाही. अगं बाई, इश्श. हा मेला लग्न नाही झालंय. हा 3-3 पोरी मेलेला आहे, तरी लग्न नाही झालं. कशाला सगळे वर आहात तुम्ही आणि या घोराने काय करत आहात? लागणार तसा निरोप घेऊन आलो तो. म्हणजे त्या दिवशी त्या तलवार टाकून पडायला हराम तो. यावेळी तो कुठे असेल? राज दरबारात. राज दरबारात झालंय काय रे हलवाय नुसतं. आता भेटला तो भेटला, यापुढे भेटू नको. जा आता यावेळी तुला दारामधून वाचून असतील त्या ठिकाणी स्वारी करायची तयार आहे आणि आपण मात्र सेनापती असून इथेच थांबलो. लक्षात अलकापुरीवर समोरासमोर हल्ला न करता गडवी कावाली फंदा पिटून डाल साजपाई गॉड पण त्या नंदनच्या समटला समजवणार अलकापूरच्या दुजन सिंहाच्याला सगळे आपोआप शरण येतील. सदा अशा खबरच का धावत आलास यावं? मरता मरता वाचलो. पण ती चंपावती भेटली ती त्या दिवशीची शिकार. ती माझ्या गळ्यात आलीतला चिकटल्या अंगाला, मी चिकटलो गेला आणि तेवढ्यात त्या तिचीचा उपट सुंब्या तिथं आला आणि माझ्या पोटावर तुझ्या नंगी तलवार ठेवली. मी कसं तरी लपत नगरी गाठली. ठीक आहे, शेवटी गाठ या नांगणातच आहे. अरे जाऊन जाणार कुठे? शेवटी गाठ या नांगणाच आहे. त्या जंगलाच्या रूप करून दिला माझ्या पायची दाशी म्हणून गावात त्याने आपला पत्ता विचारला आणि पत्ता सांगून मोकळा झालो. अरे बेट्या, तुझ्या फोकस काय नसतास का हराम व्हायचा सापडला असता नाही. आता आपला इथून निघता येणार नाही. जा अरे पारा वाढवा, कोणालाही पडून शिवाय हात पाठवू नका. नाही लवकर पारा झालं काय तुम्हाला? काय लवकर पहारा वाढवा. कोण आहेस? तुझा दुश्मन जादूगार सन्नाटा. सन्नाटा जादूगार सन्नाट.
चरणी प्रणाम. राजसेवक जा आजच्या पंचावन्न दयानाला ह्या ठिकाणी हजर करा. आत्ता चाललो. दयानंद आपल्याला कैद का झाली हे तुम्हाला चांगलंच वाटत असेल. तुमच्या सारख्या स्वतः स्वाभिनिष्ठ सदनाला तिथून घरात म्हणून राजेश्वरांनी तुम्हाला नजर कैदीची शिक्षा दिली. मुकाट्याने केलेला गुन्हा कबूल करा, नाहीतर राज वाईट होणार. राजे आमचे देव माणूस आहेत. बस चला महामंत्री काय म्हणाला. यश मी राजद्रोही आहे म्हणे राजा प्रजेचा देव आहे. प्रजेच्या भक्तीपुढे मान वाकवणारा राजा प्रजा देव मानते. आम्ही राज म्हणून आम्हाला अटक केली. आम्ही शत्रूला पितो असे खोटे आरोप केलेत आमच्यावर. दयानंद अजूनही नीट विचार कर. राजेश्वरांचा राग अन्नावरती झाला तर देहादंडाची तुला शिक्षा होईल. मुकाट्याने केलेला गुन्हा कबूल कर आणि महाराजांजवळ माफी माग. गुन्हा कसला गुन्हा घडलाच नाही तर कबूल करणार कसा. मी जरी कैदी असलो तरी माझा बाणा गेलेला मोडे पण वाचणार नाही. हा माझा बाणा आहे. सरदार दयानंद तुम्ही आम्हाला मुजरा केला नाही का. कारण कळेल. मान भांगून मिळत नाही दुर्जन सिंहा. जिथे प्रजेच्या भावना आणि स्वाभिमान पायदळी तुडवला जातो तिथं प्रजेने कुणाचा आणि का मान राखावा. जे राजाची धुंकी घेतात ते त्याची हांजी करतात. दयानंद तुझ्या बेलगाम धावणाऱ्या जिभेला लगाम घाल, नाही तर ही वळवळणारी जीभ मुळासकट छाटली जाईल. अजून दुसरा काय करणार आहात तुम्ही. माझ्यावर पितृचे खोटे आरोप केले पण लक्षात ठेवा गर्वाच्या जाळ्यात गुरपटलेला माणूस मग तो राजा का असेना त्याचा जमीनदार झाल्याशिवाय राहणार नाही. खबरदार तुझं तत्वज्ञान मला ऐकायचं नाही. मुकाट्याने पुन्हा कबूल कर, नाही तर उगाच मनाला मरणपत करशील. स्वाभिमानी माणूस मरण पत्करेल पण लाचारी नाही. मी मरण स्वीकारेन पण लाचारी नाही. माणसाने जगावे तर तसं मानाने आणि मरावं देखील मानाने. दयानंद तुम्ही महाराजांचा अपमान करताय. अजूनही सुद्धा तुमची वेळ गेली नाही. नीट विचार करा, नाहीतर फुकटच मरतील. महामंत्री हा दयान एक वेळ विस्तवाला हातात धरेल पण आपली नियत कधी विकणार नाही. दयानंद तुझं तत्वज्ञान मला ऐकायचं नाही. तुझ्या बेताल पांडित्याची एका क्षणात राख रांगोळी करेन. अरे बेजबाबदार राजा तुला काय करणार पांडित्य. समुद्रासारखे अंतःकरण हिमालयाची भव्यता आणि सुगंधासारखी कीर्ती सम्राटाला असावी लागते. पण तू मात्र अंगावर वाघाचा कात्र पांघरला बोलला आहे. अरे राजा असून देखील तू राजपान विसरला आहे. महामंत्री सम्राटाच्या सिंहासनासमोर फुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज ताबडतोब बंद करा. याचे डोळे फोडा. नाहीच वेळा तर याला हत्तीच्या पायाखाली द्या. याचे तुकडे तुकडे करून दिदाराला मेजवानी द्या. अरे मंद्रांध राजा तुझ्या कृष्णकुत्याला लवकरात वाचा फुटणार आहे. तुझ्या काळात कारकिर्दीचा सेवन हा जवळ आहे. माझ्यासारख्या निरपराधी जीवाची तडफड तुला सांगते की तुझा सेवा जवळ आहे. महामंत्री पाहता का तुमचा तलवार आणि याचा इथेच बंद करा बोलती. अरे पापी राजा तुझ्या पापाची प्राचित्त तुला लवकरच भोगावं लागेल. हा दयानंदचा आत्मा तुला सुखासुखी जगू देणार नाही.
ओम बागोगे भगनी बागोगे ब्रह्मा ओम भट स्वाहा अत्याचार अत्याचार अलकापुरीवर दिवसेंदिवस अत्याचार वाढत चालला आहे. आता आपल्याला स्वस्त बसून चालणार नाही. असं घडलं तरी काय घडते? बाकी फार वाईट आहे मित्रा. दयानंद सरकार स्वामींचा सरकार मारला गेला. त्याच्यावर फितोरीचा आरोप केला गेला. त्याला दुर्जनजी आणि महामंत्र्यांनी ठार मारलं. नाही, काही गुरुदेव नाही. मला हे खरं वाटत नाही. दयानंदचा माणूस आणि भितुरी ही कल्पना देखील मला सहन होत नाही. विक्रांत त्याचाही हातात अंत व्हावा. विक्रांत मी माझ्या जादूच्या शक्तीवर दयानंदच्या आत्म्याला इथे हजर करतो. दयानंदचा आत्मा तुझ्याशी मानवी रूपात बोलेल. ॐ त्र्यम्बक्यं यजामहे सुगन्धि पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योन्मोक्षीयमामृतात् मृत्योन्मोक्षीयमामृतात्. अलकापुरीचा स्वामिनिष्ठ सरदार दयानंद त्याचा आत्मा बोलतो. तुम्ही मला ओळखलं? होय, तुम्ही अलकापूरचे राजकुमार विक्रांत. तुम्हाला ठार मारण्याचं कारण कोणतं? नंदनपूरच्या सम्राटाबरोबर फितुरी केल्याचा खोटा आरोप मंत्र्यांनी केला आणि मला बंदिवान केलं. मला ठार मारण्याचं कारण? राजा दुर्जन सिंहाची पापी नजर माझ्या बायकोवर पडली. कारण तिच्या तारुण्यावर तो मोहित झाला. जबरदस्ती करण्याचा त्याने प्रयत्न केला, पण त्याला यश आलं नाही. ही गोष्ट माझ्या लक्षात आली आणि राजाला जाब विचारला. शेवटी व्हायचं तेच झालं आणि गुन्हा कबूल केला नाही म्हणून मला ठार मारलं. मी चांगला नाराधमा राजा तुझ्या शिवाय तुझे दिवस आता भरले म्हणून समज. थांबा राजकुमार, मला आपल्याशी थोडं बोलायचं आहे. आणखी काय बोलणार आहात? असे घाबरू नका. तुमच्या माहितीसाठी सांगतो. 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तुम्ही 7 वर्षाचे होता. तुमचे वडील अतिशय शूर दिलदार सम्राट म्हणून ख्याती होती. पण पहिल्या दोन्ही राण्यांपासून त्यांना मुळबाळ नव्हतं म्हणून महाराज नाराज होते. त्यातच मीरा दासीबरोबर त्यांचे प्रेम संबंध जडले आणि मीरा दासीने तुम्हाला जन्म दिला. महाराजांना खूप आनंद झाला. पण तुम्ही 3 वर्षाचे असताना तुमची आई वारली. महाराज पुन्हा नाराज झाले. कसे तरी दिवस जात होते आणि इकडे दुर्जन सिंहाच्या मनात भरते विचार येत होते. शेवटी एके दिवशी संधी साधून तुमचे वडील भर झोपेत असताना दुर्जन सिंहाने त्यांचा खून केला. तेव्हा तुमच्या बापाला मारण्याचा बदला विक्रम सूड घ्या विक्रमा, सूड घ्या. तुझ्याची किती बाप आहे. तुझ्या पिठाचा खून करून तो स्वतः गादीवर बसला. गुरुदेव, परंतु तुमच्या आणि गुरुदेवा तुमच्या आणि तुमच्याकडे दुष्परिवार कारण विचारलाच म्हणून सांगतो. आज मी तुला जादूगार दिसतो, पण पूर्वी जातीनं दूर होतो. एके दिवशी काही कामानिमित्त
मी घरी नसल्यामुळे दुर्दर्शनने मला घरी बोलवलं. मी घरी नको म्हणून माझी पत्नी गेली. पत्नीला पाहिल्याबरोबर दुर्दर्शनची नियत फिरली. दुर्दर्शनने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि तिला या दरबाराबाहेर फेकून दिली. हे सारे या साऱ्या जनतेनं पाहिलं. पण या राजाला जाब विचारणार तू म्हणून पोरीच्या सुखासाठी काटा पाय काढला आणि जंगलात जाऊन विद्या घेऊन जादूकार झालो. पण आता त्या तुझ्या चिंता चोर घेतला मी शांत बसणार नाही. तुझ्या पंचमहाभूतापासून वेताळापर्यंत सारं कसं अगदी सुंदर सुंदर झालं आहे. जीवाभावाची माणसं सोडून चालले आहे. काहीच कळत नाही काय करावं आणि काय नाही करावं. मन कसं एकदम शून्य होऊन गेलं आहे. कोण राजा दुर्जनसिंग? कोण विक्रांत? तुझा तुतांच काळ आज रवी जाऊ दे. तुझा आणि माझा सामना एक तर तू तरी इवंती राहती नाही. विक्रांत तुझे दिवस म्हणून समज.